हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. आणि इथे 11 वाजत आले होते आणि आमची मॉर्निंगची सगळी कामं झाली होती. ॲज युजल मिहाने खूप सारा पसारा करून ठेवला होता आणि तिचे बाबा इथे ऑफिसचं काम करत बसले होते. आणि जेवण काय बनवायचं मला काही सुचतच नव्हतं. नंतर कळालं की घरामध्ये भाजीसुद्धा नाही आहे काही. मग काय म्हणे निघाले खाली भाजी आणण्यासाठी आणि इथे मिहासुद्धा मागे लागले. तिला जर घेऊन गेले असते तर फार वेळ लागला असता. त्यानंतर मी घरी आले, पण वातावरण इतकं खराब झालं आहे ना, कधी पाऊस येतो कधी आभाळ येतं काहीच कळत नाही. आणि त्याच्यामुळे इतकं गरम होतं काय सांगायलाच नको. मग काय इथे पटापट भाजी साफ करायला घेतली. कांदा मिरची सगळं काही चॉप करून घेतलं. आणि आज मी इथे काळ्या वाटाण्याची आमटी करणार होते. मग इथे पटापट फोडणी द्यायला सुरुवात केली. इथे कांदा खोबऱ्याचं वाटण माझं तयार होतं आणि मी वाटाणे सुद्धा आधी शिजून घेतले होते. त्यातलं म्हटलं थोडंसं मुला देऊन बघू खाते का, पण नाही खाल्ले तिने. आणि इथे खाली आमचं ऑफिसचं सामान आहे, त्याला थोडं इग्नोर करा, आम्ही नंतर ते शिफ्ट करणार आहोत. इथे माझी आमटी तयार झाली होती. त्यानंतर पटापट भाकरीचं पीठ तयार केलं आणि इथे पटापट भाकऱ्या तयार करून घेतल्या. आणि त्याच्यासोबतच इथे मिहासाठी मुगाच्या डाळीची खिचडी तयार केली होती. भाकऱ्या झाल्यानंतर मग काय आधी मॅडमला भरवायचं असतं, त्याला आम्हाला अर्धा तास जातो. मग मी तिला इथे भरवत बसले. इथे मी भेंडीची भाजी सुद्धा केली होती. आणि मग आम्ही इथे जेवायला बसलो, छान छान जेवण केलं. आणि ही सिंकमधली भांडी बघून तर मला चक्करच येते, पण माहिती असतं मलाच करायचे, त्यामुळे मी पटापट वॉश करून टाकते. आणि इथेच मी माझा ब्लॉग एंड करते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.